स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या भव्य प्रतिमेचे भावपूर्ण वातावरणात अनावरण. मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत स्मृतींना उजाळा. अहिल्यानगर शहरातील महात्मा फुले चौक मार्केट यार्ड येथे स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या भव्य प्रतिमेचे अनावरण गुरुवारी सायंकाळी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाले. शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप व जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप यांच्या शुभ हस्ते भव्य प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी आमदार म्हणून केलेले विकास काम, सर्वसामान्य जनतेसाठी केलेले अथक प्रयत्न, कार्यकर्त्यांसाठी जपलेला आत्मीय संबंध आणि समाजहितासाठी दिलेले योगदान यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. स्वर्गीय अरुण काका जगताप यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात विकासाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे कार्य, नेतृत्व आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही आजही अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे वक्त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी आणि भावी पिढीला त्यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी या उद्देशाने उभारण्यात आलेली ही भव्य प्रतिमा शहरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी महात्मा फुले चौक परिसर आकर्षक सजावटीने नटला होता. शहरातील विविध भागातून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत स्वर्गीय अरुण काका जगताप यांना आदरांजली वाहिली. संपूर्ण परिसरात भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय अरुण काका जगताप मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मित्रमंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनीही कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या कार्याचा वारसा आणि जनसेवेची प्रेरणा कायम जिवंत ठेवण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. प्रतिनिधी दीपक कासवा, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. खऱ्या अर्थाने स्वर्गीय अरुण काका मित्र मंडळाच्या वतीने आज या मार्केट यार्ड चौकामध्ये काकांचा प्रतिमेचं या ठिकाणी डिजिटल प्रतिमा की जी जाता येता प्रत्येकाच्या नजरेत भरणार आहे आणि खऱ्या अर्थाने काकांचं आशीर्वाद, मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आपले नगरसेवक प्रकाश भागानगर साहेब यांनी या कामी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. त्याचबरोबर सर्व ज्यांना ज्यांना ही संकल्पना सुचली त्या सर्वांना काका मित्रमंडळाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि महात्मा फुले चौक या चौकाची आपण सर्वांनी निवड केल्याबद्दल मी खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आणि काकांच्या प्रती या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करून त्यांना खऱ्या अर्थाने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. काका प्रेमी आणि मी आपल्याला इथं आता एक सांगू इच्छितो की आजचा हा कार्यक्रम जो आहे तो आम्ही रोज रात्री जेव्हा काकांना आम्ही इथं बसायचो रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत, ते आमचं जे काका मित्र मंडळ आहे तर आम्ही गेल्या 6 महिन्यापासून काही कार्यक्रम राबवत आहेत. तर काही गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, गणवेश आणि काही अनाथाश्रमाला आम्ही गाद्या दिलेल्या आहेत. आणि या निमित्ताने आम्ही असं ठरवलं होतं की कायमस्वरूपी आपल्याला ह्या चौकामध्ये काकांचं दर्शन व्हावं, आपल्याला प्रत्येकाला येता जाता दर्शन व्हावं. कारण दर्शन यासाठी मी हा शब्द वापरतो कारण काका हे आपले सगळे स्वामी समर्थ होते. कारण स्वामी समर्थांचं वाक्य आहे की मी येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याप्रमाणे काका सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या, आमच्या मित्रमंडळाच्याच नाही तर आपल्या प्रत्येक नगरकरांच्या मागे ठोसपणे, ठामपणे उभे राहत
आणि त्या आधारावर प्रत्येक जण इथं कार्य करीत असतात. त्यामुळं मी आपल्याला असं सांगू इच्छितो की ह्या प्रतिमेला आमचं सर्वांमध्ये एकमत असं झालं की आपण ह्या ठिकाणीच, कारण हा एक पॉइंट इतका छान आहे की तिथं प्रत्येकाला येणाऱ्या जाणाऱ्याला, तिन्ही चारही रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याला काकांचं दर्शन होईल. माझ्याच घरावर नाही तर आपल्या प्रत्येकाच्या परिवारावर हे संकट आलेलं आहे काका गेल्यामुळं. आणि काका गेले हे एक आपलं पितृतुल्य, जरी ते मला वयाने कमी असले तरी माझ्याप्रमाणे आपल्या प्रत्येकाला ते पितृतुल्य होते. म्हणून मी त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा आदरांजली करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. आज या काका मंडळाच्या वतीने हा जो डिजिटल बोर्ड या ठिकाणी फोटो काकांचा या ठिकाणी लावला. एक अशी सुंदर प्रतिमा या ठिकाणी त्यांनी उभा केली. सर्वांचं प्रेम बऱ्याच दिवसापासून करायचं सुरू होतं आणि त्याच्यामधून हे एक चांगली प्रतिमा या ठिकाणी साकार झालेली आहे. त्यामुळे मी त्या काका मंडळाला, आमचे नेते प्रकाशजी यांना सुद्धा मी धन्यवाद करतो की आपण एक त्यांचा कार्यक्रमच असे असते, सगळे असे ते भव्य दिव्यच करत असेल बागानगरीसाठी. आणि काकावर तर विशेष प्रेम होतं त्यांचं. आज सर्वच राजू शेट्टी सगळ्यांनी सांगितलंय काकांविषयी. काकांना एक सगळ्या वेगळ्या वेगळ्या पैलू होता. जसं हिऱ्याला जसं पैलू असते वेगळे, तसे त्यांना पैलू होते. ज्या नजरेतून पाहताना तसे ते दिसायचे. स्वच्छता सगळी तर होती, त्यांचा काय विषय नाही. पण तुम्हाला कधी अडचण आली तर 2 शब्द म्हणायचे, भिवू नकोस, मी आहे ना, काळजी नका करू. एवढं बोललं तरी ते समोरचा माणूस एकदम 50% खाली यायचा. मंत्री साहेब बरोबर आहे ना, हे व्यायचं नाही, आहे ना, आपण आहेत ना, काय होत नाही, बसा. तेवढं बोललं का त्यांचं कामच मार्गी लागायचं. पण ते माणसाची ती दिव्य शक्ती असती ना, तशी एक ती शक्ती होती. म्हणजे त्या कामाला हात लागला का ते काम पूर्ण झालं समजायचं. म्हणजे असे असंख्य अनुभव आलेले राजकारणात सुद्धा. म्हणजे ज्या वेळेस महापौर करायचे वेळ आली, संख्याबळ जुळत नसलं तर मग काका आठवायचे सगळ्यांना. आणि काका त्याच्यात उतरले तर ते संख्याबळ ऑटोमॅटिक जुळवाजुळू व्हायची. तर सगळे लोक यायचे, सगळे पटापट सगळे, आणि ते सगळं तयार व्हायचं. इलेक्शन म्हणलं का त्यांना बी आवड, आणि त्यांना ते माणसं जुळायची त्यांना हातोटी होती. आणि माणसं जुळायची म्हणजे काय बळच यायचे नाही. त्यांचं प्रेम, कोणाचं ना कोणाचं काहीतरी काम केलेलं राहायचं. मग तो माणूस म्हणाय काकांनी मला त्यावेळेस मदत केली नाही, आपल्याला जावं लागलं. नगर शहरामध्ये त्यांनी फक्त एवढंच केलं की त्यांनी माणसं जोडली गेली, आणि फक्त अशी ती मनाने जोडली गेली. इतकं प्रेम की त्या माणसाने काकांनी शब्द टाकला आणि तो नाही, विषयच नाही, तो म्हणायचा नाही. काकांनी सांगितलं हे आपल्याला करावंच लागेल, आणि ते करायचंच. म्हणजे काही करून ते शब्द, काकांचा शब्द कधीच खाली कुणी पडू दिला नाही. आणि ह्याचा सगळा विषय की त्यांचं प्रेम सगळ्या माणसांवर. कुणी सामान्य गरीब असून दे, तर कुणी कोणी प्यानारे फिरले, आपण काय म्हणतो प्यानारे, बाबा तिकडे बघा, काका हे काय रे, काका स्वतःहून म्हणायचे काय रे, जा घरी जा, नीट जा, पळ. तर तो सुद्धा एकदम त्या हल्ल्या डोळ्यांना सरळ जायचा एकदम. आज आपल्यात नाही येत ते काका, ही कल्पना सुद्धा मनाला पटतच नाही. असं वाटतं आहेत आपल्यात, आणि 100% ते आपल्यातच आहेत, आणि आपल्यावर त्यांचे आशीर्वाद आहेत. आज जो आपल्या नगरचं दैवत आमदार अरुण काका जगताप यांचा आज डिजिटल फोटो इथं बसवलेला आहे. फोटो बसवला म्हणजे काही सर्व हे नाही, परंतु त्यांच्याकडून घेण्यासारखे जे काही गुण होते ते मेल्यानंतरही त्यांच्यापासून घेण्यासारखे आहेत. आणि त्यांना या फोटोत पाहिलं तर त्यांनी कसं त्यांचं जीवन पण त्यांनी जसं हे केलेलं आहे तसं तो अजूनही ते आपल्याला देऊ इच्छितात, असं त्याचा अर्थ आहे. त्यांची जी राहणीमान वगैरे उच्च जरी असली तरी त्यांचे विचारही खूप उच्च होते, आणि सगळ्यांना बरोबरीत
बरोबर घेऊन चालायची, त्यांची जी हातोटी होती ती नगरमधल्या कुठल्याच पुढाऱ्याच्या अंगी दिसून येणार नाही. आणि नुसतं नगरमध्येच नाही, नगर जिल्ह्यातही त्यांचं सर्व ठिकाणी त्यांचं एक त्यांना मानणारे कार्यकर्ते होते आणि ते असे सर्व नगर जिल्हा नाही महाराष्ट्रभर त्यांना ओळखणारे लोक होते. आणि कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा वगैरे त्यांना हे नव्हता. कुठलाही माणूस आला तर ते त्याची सर्व समस्या सॉल्व्ह करायची. इतकं महान व्यक्तिमत्व आज नगर मध्ये होऊन गेलेलं आहे आणि तोच आदर्श सर्व समाजाला ते देतील अशी आशा करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आज महात्मा फुले चौक या ठिकाणी स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रतिमेचं अनावरण या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य सचिन भाऊ जगताप यांच्या हस्ते झालं. या प्रसंगी अहिल्यानगर शहराचे हिंदू धर्मरक्षक गोरक्षक कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि माननीय आमदार अरुण काका जगताप यांच्यावर प्रेम करणारे मोठ्या प्रमाणात त्यांचे ज्या गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये त्यांनी जो मोठा मित्र परिवार जोडला, जी लोक उभी केली, ती सर्वच मंडळी आज या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होती. आमदार अरुण काका जगताप मित्र मंडळ महात्मा फुले चौक यांच्या वतीनं या प्रतिमेचं या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्याचं अनावरण या ठिकाणी आज झालेलं आहे. काकांनी ज्या पद्धतीने आपलं जीवन या ठिकाणी एक आदर्शमय जीवन आपलं समर्पित केलं, तर ते जीवन जगत असताना त्यांनी तरुणांना असेल ज्येष्ठांना असेल एक जीवन जगण्याची दिशा दिली आणि ती दिशा देत असताना त्यांनी दिलेल्या विचारावरच आता इथून पुढं येणारी जी पुढची पिढी आहे तर ती त्यांनी दिलेल्या मार्गावरच मार्गक्रमण करल एवढंच या निमित्ताने या ठिकाणी बोलतो. आणि पुनश्च एकदा स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांना सर्वांच्याच वतीनं उपस्थितांच्या वतीनं आमदार अरुण काका जगताप मित्रमंडळ महात्मा फुले चौक यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो.